निरोपाची भाषा. आता देवांकडून संदेश यायला लागले. आता हे सर्व आवर्त घे. तुझ्या उड्डाणाची वेळ जवळ येत आहे. सर्व जगाला कल्याण देऊन जा. तुझं अढळ स्थान तिथे तयार आहे. श्री रामतनूंनीही सर्व मनोमन तयारी करून हळूहळू सर्वांना अप्रत्यक्षपणे आपल्या प्रयाणाची सूचना द्यायला सुरुवात केली. श्री दादा सामंतांची मामी बहीण सुशीताई म्हणजे सौ शीला मधुकर वालावलकर आपल्या लग्नानंतर श्री रामतनूंना भेटायला आल्या. त्या रामतनूंना फार आवडायच्या. त्या म्हणायच्या, सुशीचं मन स्वच्छ आहे. सुशीताई येणार हे आधी कोणालाच माहीत नव्हतं. त्या आल्या तेव्हा रामतनूंची कुंडात जपसाधना चालू होती. पण सुशीताई आल्या हे त्यांना कोणी न सांगताही अंतर्ज्ञानाने कळलं. त्या कोणाकरिताही आजपर्यंत आपला जप सोडून बाहेर आल्या नव्हत्या. पण यावेळी त्या लगबगीने बाहेर आल्या आणि सुशीताईंना हृदयाशी धरून रडू लागल्या. बराच वेळ गेल्यावर सुशीताईंनी नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि जायला संमती मागितली. तेव्हा रामतनू उद्गारल्या, सुशे, यानंतर आपली भेट होणार नाही. सुशीताईंना वाटलं आपण दूर असल्यामुळे, म्हणजे त्यांचे यजमान मिलिटरीमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते आणि त्यांना दूरदूर बदलीवर जावं लागे, त्यामुळे त्या असं म्हणत असतील. पण त्याचा अर्थ निराळा होता. श्रावण महिन्याचे दिवस होते. गणेशोत्सवाला साधारण 15 दिवस उरले असतील. तेव्हा एक दिवस श्री रंगनाथ आप्पांच्या पत्नी सौ रमावहिनी, त्या नेहमी रामतनूंच्या सेवेत जपात वगैरे असत. त्या रामतनूंना म्हणाल्या, मी ठाण्याला जाते. रामतनू एकदम उद्गारल्या, जाऊ नकोस, मी बाहेर जाणार आहे. सौ रमावहिनी म्हणाल्या, परत लवकर येणार ना? असं विचारल्यावर उत्तर दिलं, इथे मोठा चमत्कार घडणार आहे. महानिर्वाण. आणि तो दिवस आला. सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 1941, भाद्रपद शुद्ध तृतीया, महिलांचा हरताळिकेच्या व्रताचा दिवस. दुसऱ्या दिवशी येणाऱ्या श्री गणेशाच्या स्वागत तयारीची सगळीकडे धामधूम. पण तुर्भ्यात काही निराळच घडणार होतं. श्री यशवंत भाऊ त्यावेळी बागेत मंदिराच्या मागच्या बेड्यात झोपायला असत. त्यांच्या सोबतीला मराठी शाळेतील एक शिक्षक श्री खोपकर मास्तर हे असत. हे खोपकर मास्तर आदल्या दिवशी रात्री श्री मदन सोनारांच्या घरी त्यांच्या गणपतीच्या मूर्तींना दृष्टी वगैरे रेखाटण्याकरता म्हणून गेले होते. बेड्यात भाऊ एकटेच होते. मंदिरात रात्री भजनाला येणाऱ्या बायका बाहेरच्या बाजूला झोपल्या होत्या. रामतनू गाभाऱ्यात एकट्याच असत. पहाटेचे सुमारे 4 वाजले असतील. रामतनू आधीच उठून आंघोळ वगैरे करून नामस्मरणा करत मंदिरात फेऱ्या घालू लागल्या. त्या मधून अशा घालीत, पण आज त्यांच्या फेऱ्या नीट होत नव्हत्या. पावलं वेडीवाकडी पडत होती आणि सर्व शरीर थरथर कापत होतं. झोपलेल्या बायकांपैकी वेणबाय गडबड ऐकून जागी झाली. पाहते तो रामतनूंची अवस्था तिला काही निराळीच दिसली. हे काहीतरी भयानक चिन्ह आहे असं तिला वाटलं आणि ती तडक भाऊंकडे गेली आणि म्हणाली, भाऊ, लवकर या, बघा रामतनूबाई कशी करते ती. भाऊ खडबडून जागे झाले आणि चूळ भरून धावतच देवळात आले. रामतनूंचं लडखडत चालणं आणि थरथर कापणं पाहून त्यांनाही धसका बसला. एकाएकी असं कसं झालं तेच कळेना. त्यांनी भीतभीतच विचारलं, ताई, काय झालं? रामतनू त्याच कंपित स्वरात उद्गारल्या, एक पाखरू येऊन हातावर खूण करून वर आभाळात उडून गेलं. असं म्हणून त्यांनी आपला उजवा हात पुढे केला. भाऊंनी पाहिलं, हातावर एक चंद्रकोरीसारखी कोरलेली खूण उमटली होती. तोपर्यंत सर्व बायका जाग्या झाल्या. सर्वांची एकच गडबड उडाली. भाऊंनी रामतनूंना विचारलं, ताई, काय आणू? रामतनू उद्गारल्या, कॉफी आणा. पण लगेच पुन्हा म्हणाल्या, कॉफी नको, ताईंना जाऊन सांग मी चहा मागितलाय म्हणून. भाऊ धावतच घरी आपल्या आईंकडे आले आणि म्हणाले, ताई, रामतनूंचं चिन्ह आज काही निराळच दिसतंय. त्या पहाटेपासून सारख्या थरथर कापत आहेत आणि त्यांनी चहा करून मागितलाय. चहा मागितला आहे हे शब्द ऐकले मात्र सामंताईंच्या हृदयात एकदम चर्र झालं. कारण रामतनूंचे पूर्वीचे शब्द त्यांच्या हृदयात होते, ताई, मी मरताना चहा पिणार. त्यावेळी त्यांची मधली सून श्री रंगनाथ आप्पांच्या पत्नी सौ रमावहिनी तिथे होत्या. त्यांनी ताबडतोब आंघोळ करून चुलीवर चहाचं आधण ठेवलं. ताई त्यांना म्हणाल्या,
अगं तिथे 8-10 माणसं असतील, सर्वांना थोडा थोडा देता येईल, तरी 8-10 कप चहा कर. सौ रमावहिनींनी झटकन 10 कप चहा केला आणि पातेलं तसंच घेऊन त्या लगबगीने बागेत आल्या. रामतनूने ते पाहताच त्यांच्या हातातून ते गरम पातेलं घेतलं आणि तसंच आपल्या ओठाला लावून घटाघटा तो 8-10 कप कढत चहा पिऊन टाकला. सर्वांचा थरकाप उडाला. काय घडत आहे, काय वाढून ठेवलंय तेच कुणाला कळेना. सगळे स्थिमित, तटस्थ, टकटक पाहत राहिले. रामतनूंनी चहा पिऊन होताच गाभाऱ्यात येऊन श्रीरामाची आसनावर बसवलेली तसबीर खाली काढून ठेवली आणि आपण त्या आसनावर बसून ब्रह्मांडी प्राण चढवला. क्षणार्धात त्यांचं शरीर निश्चल, निष्कंप बनलं. जगाच्या कल्याणाकरिता अखंड तळमळणारा, तपाने पावन ज्योतिर्मय बनलेला तो दिव्य आत्मा भौतिक सृष्टीच्या सर्व मर्यादा ओलांडून एका झेपेत अनंताशी एकरूप झाला. जिकडे तिकडे हल्लकल्लोळ उडाला. लोकांचे थवेच्या थवे मंदिरात लोटले. आमची बाय गेली, आम्हाला सोडून गेली असा आक्रोश करीत बायका पुरुष धाय मोकलून रडू लागले. नात्या गोत्यांची मंडळी तर पुरी अवाक बनून गेली. एकाएकी हे काय घडलं याचं कोणाला आकलनच होईना, विश्वासही बसेना. पण शेवटी सर्वांना घोर सत्य मान्य करावंच लागलं. आमची ताई गेली. सर्वजण भेदरून गेले. ठाण्या मुंबईला संदेश गेले. दुःखाची एकच अवकळा सगळीकडे पसरली. जो तो मिळेल त्या साधनाने तुर्भ्याकडे येऊ लागला. श्री दादा सामंत त्यावेळी ठाण्याला होते. रामतनूंची अवस्था कळताच त्यांना वाटलं कदाचित अत्यवस्थ असतील, काही उपाय होऊ शकेल, म्हणून ते येताना डॉक्टर शाळीग्रामांना घेऊन आले. पण शाळीग्राम डॉक्टरांनी पाहताच सांगितलं, त्यांनी सर्व आवरून टाकलंय. आता कोणत्याही उपचाराचा उपयोग होणार नाही. कुडीला विनाकारण त्रास देऊ नका. समाधीस्थान. रामतनूंचे चिरनिद्रास्थान आता कुठे करावं याची चर्चा सुरू झाली. तुर्भ्याचे लोक आपल्या वंदनीय आईला गावापासून दूर ठेवायला तयार नव्हते. सर्वांचं मत आनंद भुवनाच्या आवारातच त्यांची समाधी असावी असं होतं. पण अडचण कायद्याची होती. कायद्याच्या भाषेत मृत झालेल्या, मग ती समाधी का असेना, माणसाला लोकवस्तीच्या जवळ स्थान द्यायला सरकार परवानगी देणं अशक्य होतं आणि सरकारी परवानगीशिवाय इथे त्यांना दहन करणं बेकायदेशीर ठरलं असतं. तेव्हा खुद्द सामंतदादा पुन्हा ठाण्याला गेले आणि त्यांनी कलेक्टरांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती समजावून दिली. श्री रामतनूंची योग्यता आणि लोकांची त्यांच्यावरील अमाप भक्ती यांचा परिचय दिला आणि त्यांचं समाधीस्थान त्यांच्या आवारातच निर्माण करण्याची सर्वांची इच्छा असल्याचं सांगितलं. कलेक्टरांनी प्रथम थोडी हरकत घेतली. लोकवस्तीपासून 300 फूट अंतराच्या आत अशा गोष्टींना परवानगी देता येत नाही असं सांगून दिलगिरी प्रदर्शित केली. तेव्हा सामंतदादांनी त्यांना पुन्हा सांगितलं, ती माझी स्वतःची जागा आहे, लोकवस्तीपासून दूर आहे आणि लोकांचा कोणाचाही त्याला विरोध नाही. लगेच कलेक्टरांनी आपल्या पीएला मामलेदारांना फोन करून विचारायला सांगितलं. फोनवर मामलेदारांनी उत्तर दिलं, ती तुर्भ्याची देवता होती, तिला कोणाचा विरोध असणं शक्य नाही. तेव्हा कलेक्टरांनी, तर मग तुम्ही सर्वांच्या संमतीने जागा निश्चित करू शकता असं सांगून स्वतःच्या हाताने परवानगी लिहून दिली. ती घेऊन दादा परत तुर्भ्याला आले. तोपर्यंत बाहेरगावची दुसरीही मंडळी येऊन थडकली. बागेत दुःखाचे कल्लोळ उठले. सर्वांनी आपल्या स्नेहमयी मातेच्या चरणांना घळघळत्या अश्रुधारांनी न्हाऊ घातलं. बराच काळ सुन्नतेत गेला. नंतर लोक पुढच्या तयारीला लागले. सर्वांच्या अनुमतीने जागा निश्चित झाली. चिता तयार होऊ लागली. तोपर्यंत दुपार ढळू लागली होती. अचानक रामतनूंचे बंधू डॉक्टर अण्णा महाजन यांच्या मनात एक शंका उठली. रामतनूंचे सद्गुरू श्री बाळकृष्ण महाराज हे पंढरपूरला योगसमाधी लावून बसले असता त्यांच्या शिष्यांनी ते गेले असं समजून अज्ञानाने त्यांना अग्नी दिला होता. तसंच यावेळीही होणार नाही कशावरून? ताई कदाचित तशीच समाधी लावून बसली असेल. तरी संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत आपण वाट पाहू आणि तोपर्यंत उठली नाही तर मग अग्नी देऊ. रामतनूंच्या खुद्द बंधूंचीच ती सूचना असल्यामुळे सर्वांनी मान्य केली आणि सूर्यास्तापर्यंत वाट पाहिली. सूर्यास्त होऊन काळोख पडू लागल्यावर मात्र सर्वांची खात्री झाली. अण्णा महाजनांनीही संमती दिली आणि लोक तयारीला लागले.
सगळे सोपस्कार उरकले गेले, पुष्पांजली वाहिल्या गेल्या आणि सतत होम चेतवून ध्यानस्थ बसणारा तो तपस्वी देह अखेरच्या होमसाधनेला निघाला. रात्री 8:30-9 वाजण्याचा सुमार झाला. तुर्भ्याच्या पुष्करणीच्या काठी आनंद भुवनाच्या दक्षिण किनारी शतशत अश्रुधारांच्या वर्षावात एक आजन्म धगधगते तेज दुसऱ्या निरंतर धगधगत्या तेजात मिळून गेलं. वातावरण थबकलं. मनं सुन्न बनली. लोकांना वाटलं एक युगांत झाला. आपल्याला आधार देणारी, संकट केवढेही असो वेळोवेळी हमखास विश्वासाने धाव घेता येणारी एक महान शक्ती आपल्यापासून दूर झाली, आपल्याला कायमची अंतरली. आता कोण अशी माया देणार? कोण संकटातून तारून नेणार? सगळं शून्य शून्य शून्य. पण इलाज नव्हता. काळाची गती कधी थांबत नसते. त्याच शून्यस्थितीत हळहळत्या हृदयांनी सर्वांना आपापल्या स्थानी परतावं लागलं. दुसऱ्या दिवशी श्री गणेशोत्सव, वर्षाचा महंमंगल सण. पण त्यावर या घटनेचं ताट सावट पडलं. लोकांनी वर्षाचा पवित्र दिवस म्हणून तो साजरा केला, पण त्यात रस नव्हता. मन लागत नव्हतं. मनात सारखे ध्वनी उमटत होते. रामतनू माय गेली, आमची ताई गेली. त्याच त्या आठवणी सारख्या जाग्या होत होत्या, मनांना बेचैन करत होत्या. थोड्याच दिवसांनी त्या आठवणींना कायम जागवणारे 2 तेजांच्या त्या ऐक्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी नारायण मठात श्री रामतनूंचे समाधीस्थान उभे राहिले, जे ध्यानमय आहे, तपोमय आहे, प्रेरणा देणारं आहे. श्री शंकरांनी म्हटल्याप्रमाणे तारा आभाळात गेला आणि रंग इथे राहिला, जो भाविकांच्या मनात श्रद्धेच्या, स्मृतीच्या अनंत लहरी निर्माण करतो. अजूनही त्याचं प्रत्यय लोकांना पदोपदी येत असतात, संकेत मिळत असतात. त्या जिवंत स्थानाकडे निश्चल निर्विकार नजरेने थोडा वेळ जरी पाहिलं तरी मनोमन जाणवू लागतं की हे नुसतं समाधीस्थान नाही, केवळ पूजेची जागा नाही, तर हे चैतन्य स्थान आहे. पुण्यपावनी आनंदभुवनी रामतनू योगिनी, नारायणमठी निवांत बसली ध्यान योग लावुनी.